करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच, दोघांनी 2 मुलांना जन्म दिला आहे, एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण. आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा. भाजपने मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणूक जिंकली. कित्येक वेळा मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाहीत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. छत्रपती शिवरायांबाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर कोरटकरला जामीन. महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचा अपमान. फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये असे प्रकार घडतात. प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका. थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तत्काळ भरा, अन्यथा 2 दिवसामध्ये जप्तीची नोटीस काढणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा इशारा. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी. राज्य सरकारच्या दोन्ही चौकशी अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका. सूत्रांची माहिती. शासन स्तरावर काय कारवाई होणार याकडे लक्ष. अहवालामध्ये कोण दोषी पाहायला हवं. एखाद्यावर आरोप झाले म्हणून राजीनामा देतात, मात्र ते आरोप सिद्धही व्हायला हवेत. मंगेशकर रुग्णालय प्रकरणी अजितदादांची प्रतिक्रिया. मस्साजोग गावातील अवादा कंपनीमध्ये केबल चोरीची घटना. सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून मारहाणीची धमकी देत चोरी. आकाची टोळी अजून कार्यरत. सुरेश धसांचा वाल्मिक कराडावर निशाणा. नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पावसानं शेती पिकं जमीनदोस्त. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर परिणाम. तर सोलापुरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये पाणीच पाणी. अमेरिकेने लावलेल्या 104% टॅरिफवर चीननंही डोळे वटारले. 84% वाढीव आयात कर लादत चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर. उद्यापासून कर लागू होणार. अमेरिकेनं भारतावर लावलेलं 26% शुल्क आजपासून लागू. लवकरच औषधांवर सुद्धा टॅरिफ लागणार. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण.